अहो अहो, थोडं गाडी थांबवा ना. किती छान बुद्धविहार आहे. मला बुद्धविहार पाहायचं आहे आणि दर्शन घ्यायचे आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण पहा हे बुद्धविहार. हे कोणतं गाव आहे? कोणतं? बेळकोणी. तर मित्रांनो, हे बेळकोणी गाव आहे. हे गाव नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात आहे. हे गाव बिलोली पासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. तर मित्रांनो, हे बुद्धविहार एका छोट्याशा गावात किती छान बांधण्यात आले आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी तुम्हाला पूर्ण बुद्धविहार दाखवत आहे. मी आता आत जात आहे. गेटच्या आत जाताच भव्य असा बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्यापुढे पंचरंगी ध्वज आहेत. विहाराच्या आजूबाजूला मस्तपैकी मोकळी जागा आहे. पिंपळाचे वृक्ष आहे. इथे येऊन शांत बसण्यासाठी सिमेंटचे बेंच पण आहे. आता आपण जाऊ बुद्ध विहाराकडे. मला वाटते बुद्ध विहाराचे गेट बंद आहे. तरी पण या गेट मधून सर्व काही आतील स्पष्ट दिसत आहे. तर चला पाहूया हे बुद्ध विहारा तो दीनदलितांचा साथी. चॅनल गेट आहे. शांती दूताच्या वैभवशाली जाऊनी आश्रमा प्रथम नमो गौतमा. चला हो प्रथम नमो गौतमा. गेट मधून सुद्धा गौतम बुद्धाची मोठी मूर्ती स्पष्ट दिसत आहे. तुम्ही पण पाहू शकता किती छान मूर्ती आहे ही. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटेत. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटेत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटेत. मूर्तीच्या बाहेर मस्तपैकी झुंबर लावण्यात आलेले आहे. भिंतीवर घड्याळ. मूर्तीच्या दोन्ही बाजूने 2 रूम बांधलेले आहेत. किती मस्त रचना केली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात एक छोटंसं गाव आहे. त्या गावचे नाव बेळकोणी. त्या गावातील गावकऱ्यांनी एक छान असं बुद्धविहार बांधलेला आहे. त्या बुद्धविहाराचे नाव आहे नालंदा बुद्धविहार. हे बुद्धविहार बघून अगदी मन प्रसन्न होईल असे हे बुद्धविहार या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. तरी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शांती दूताच्या वैभवशाली जाऊनी आश्रमा. आता इकडून बुद्ध विहाराकडून बाहेरचे दृश्य बघा. किती छान वाटते. किती छान वाटते हे पाहून. खरंच मन समाधान होऊन गेलं माझं तर. आणि तुमचे पण झाले असेल हा व्हिडिओ पाहून. पुतळ्या मागे निळा ध्वज आहे. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटेत. मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटेत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग नमाव वाटेत. बुद्धचरणी ग भीमचरणी ग. तुम्हाला परत एकदा बुद्ध विहार दाखवते. बघा हा ध्वज कसा आकाशात डोलतोय बाबासाहेबांपुढे. तर
हे बघा बुद्ध विहारावर 2 शांतीचे प्रतीक, 2 हाती किती शोभून दिसतात. आम्ही या रस्त्यावरून जात असतेवेळी दुपारची वेळ होती, म्हणून हे बुद्ध विहार बंद होते. तरी पण आम्ही दर्शन घेण्यासाठी आत गेलो. मी परत येणार आणि बुद्धांचे दर्शन आत जाऊन घेणार आणि बुद्धांना त्रिवार वंदन करणार. जय भीम, नमो बुद्धाय.